हाय एव्हरीवन, वेलकम टू माय नर्सिंग चॅनल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रू ऑर फॉल्स पर्यंतचे आन्सर्स पाहिले. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शॉर्ट नोट्सचे आन्सर्स पाहणार आहोत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट मला सांगायचं आहे की कुठले शॉर्ट नोट्स खूप महत्त्वाचे आहेत. तर फंक्शन्स ऑफ प्लासेंटा, पार्टोग्राफ, डाएट इन प्रेग्नन्सी, कॉपर्टी 330 हे शॉर्ट नोट्स विचारलेच जातात. तर आपण सगळ्यात पहिलं फंक्शन्स ऑफ प्लासेंटा पाहणार आहोत. तर जेव्हा आपण फंक्शन्स ऑफ प्लासेंटा लिहितो आन्सर, तेव्हा आपण सगळ्यात पहिलं डेफिनेशन लिहिलं पाहिजे. तर डेफिनेशन बघू. इट इज अ सिस्टीम ऑफ ट्रान्सपोर्टेशन बिटवीन मदर अँड फिटस. त्याचं डिस्क्रिप्शन म्हणून आपण लिहू शकतो प्लासेंटाचं की द वेट ऑफ प्लासेंटा इज 500 grams. Umbilical artery carries deoxygenated blood. It is circular and disc-like structure. Two plates, chorionic and basal plate. Basal plate attached to fetus. Two surfaces, fetal surface shiny, maternal surface reddish. Cotyledons are present in maternal surface. There are 15 to 20 lobes in the cotyledon. Placenta's blood volume is 500 ml. म्हणजे काय? प्लासेंटा जे आहे ते 500 ग्राममध्ये वेट करतं. जी काय अंबिलिकल आर्टरी असते ती डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करत असते. आणि प्लासेंटा कसं स्ट्रक्चरमध्ये कसं आहे तर सर्क्युलर आणि डिस्क लाईक स्ट्रक्चरमध्ये आहे. आणि प्लासेंटाला 2 प्लेट्स असतात, एक तर कोरियोनिक आणि एक बॅसल. जी कोरियोनिक प्लेट असती ती अंबिलिकल कॉर्डला अटॅच असते आणि जी बॅसल प्लेट असते ती फिटसला अटॅच असते. प्लासेंटामध्ये 2 सर्फेसेस असतात, एक तर फिटल सर्फेस असतं आणि एक मॅटर्नल सर्फेस. जे फिटल सर्फेस असतं ते शायनी लुकमध्ये असतं आणि जे मॅटर्नल सर्फेस असतं ते रेडिश कलर किंवा लुकमध्ये असतं. कॉटिलिडॉन्स आर प्रेझेंट इन मॅटर्नल सर्फेस. जे काय कॉटिलिडॉन्स असतात ते मॅटर्नल सर्फेसमध्ये असतात. आणि जे काही कॉटिलिडॉन्स आहेत तर त्या कॉटिलिडॉन्समध्ये 15 to 20 लोब्स असतात एका कॉटिलिडॉनमध्ये. आणि प्लासेंटाचा ब्लड व्हॉल्यूम 500 ml आहे. तर मग हे सगळं लिहिल्यानंतर आपण फंक्शन्स ऑफ प्लासेंटा चालू करायचं. तर फंक्शन्स ऑफ प्लासेंटा काय आहे तर फर्स्ट ऑफ ऑल रेस्पिरेशन, सिक्रिशन ऑफ हार्मोन्स. रेस्पिरेशनमध्ये आपण जे काय CO2 आणि O2 आहे ते गॅस एक्सचेंज होतो मदर टू फिटस थ्रू ब्लड. सिक्रेशन ऑफ हार्मोन्स मेनली प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेट होत असतं. थर्ड काय आहे एक्सक्रीशन. जे काही वेस्ट प्रोडक्ट आहे ते एक्सक्रीट होतं. स्टोरेजमध्ये ग्लुकोज, आयर्न, विटॅमिन्स जे काय असतं स्टोर्ड फॉर्ममध्ये ते कन्वर्टेड होतं ग्लुकोजमध्ये वेन बेबी रिक्वायर्ड. न्यूट्रिशन मध्ये काय रिक्वायर्स अमिनो ॲसिड, ग्लुकोज, विटॅमिन्स, मिनरल्स, लिक्विड्स, वॉटर, इलेक्ट्रोलाइट्स आर ट्रान्सफर टू प्लासेंटल मेम्ब्रेन. प्रोटेक्शन. प्लासेंटा प्रोटेक्शन सुद्धा करतं जेव्हा व्हायरस, बॅक्टेरिया, प्रोटोझोअल इन्फेक्शनपासून प्रोटेक्शन देतं कारण की बेबीला काही इजा न होण्यासाठी. एन्झायमॅटिक फंक्शन, एंडोक्राइन फंक्शन, इम्युनॉलॉजिकल फंक्शन अँड बॅरियर फंक्शन हे सगळे 10 फंक्शन्स आहेत प्लासेंटाचे. सेकंड क्वेश्चन आपण पार्टोग्राफ पाहणार आहोत. पार्टोग्राफ म्हणजे काय ते आपण पुढे पाहू. पार्टोग्राफ इज अ ग्राफिकल रेकॉर्ड ऑफ प्रोग्रेस ड्युरिंग लेबर. म्हणजे पार्टोग्राफ हे एक ग्राफिकल रेकॉर्ड आहे आपण जे ड्युरिंग लेबर प्रोसेस मार्क करतो. प्रोग्रेस इज मेजर्ड बाय सर्वायकल डायलिटेशन अगेन्स्ट टाईम इन आर. जे काही फिजिकल एक्झामिनेशन थ्रू आपण सर्वायकल डायलेशन चेक करतो ते आपण अगेन्स्ट टाईम मार्क करतो. As well as the partograph provides a record of important condition of mother and fetus that may arise during the process of labor. जे काय कॉम्प्लिकेशन्स आपण ड्युरिंग
ड्युरिंग लेबर प्रोसेस बघू शकतो. द पार्टोग्राफ वॉज डेव्हलप अँड एक्सटेन्सिव्हली टेस्टेड बाय द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. हे टेस्टेड झालेलं आहे आणि डेव्हलप झालं आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन थ्रू. ह्याचा ओव्हरव्ह्यू काय आहे तर द पार्टोग्राफ कॅन बी यूज्ड बाय हेल्थ वर्कर्स विथ ॲडिक्वेट ट्रेनिंग इन मिडवायफरी हू आर एबल टू. जे वर्कर्स म्हणजे ॲडिक्वेट ट्रेनिंग असते, त्यांना एक्सपिरियन्स असतं ते लोक हे पार्टोग्राफ यूज करू शकतात. सेकंडली, जे लोक नॉर्मल लेबर आणि डिलेवरी कंडक्ट करू शकतात ते लोकसुद्धा पार्टोग्राफ यूज करू शकतात. परफॉर्म वजायनल एक्झामिनेशन ड्युरिंग लेबर अँड असेस सर्वायकल डायलेशन ॲक्युरेटली. जे लोक ट्रेंड आहे वजायनल एक्झामिनेशन करण्यासाठी आणि जे ॲक्युरेटली सर्वायकल डायलेटेशन सांगण्यासाठी ते लोक पार्टोग्राफ यूज करू शकतात. फोर्थ, प्लॉट सर्वायकल डायलेशन ॲक्युरेटली ऑन अ ग्राफ अगेन्स्ट टाईम. जे लोकांना प्रॅक्टिस आहे, जे काय सर्वायकल डायलेटेशन त्यांनी थ्रू फिजिकल एक्झामिनेशन केलं आहे ते ॲक्युरेटली त्या ग्राफमध्ये अगेन्स्ट टाईम मार्क करायला येईल असं. तर आपण पर्पजेस पाहणार आहोत. तर फर्स्ट पर्पज काय आहे, टू डिटेक्ट ॲबनॉर्मल प्रोग्रेस ऑफ लेबर ॲज अर्ली ॲज पॉसिबल. जे काय आपण ॲबनॉर्मल प्रोग्रेस ऑफ लेबर आहे ते आपण पाहू शकतो. जे काय प्रोलॉंग लेबर असतात, सेकंड स्टेजमध्ये प्रोलॉंग लेबर होतं ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. थर्डली, टू रिकॉग्नाइज सिफॅलोपेल्विक डिस्प्रोपोर्शन बिफोर ऑब्स्ट्रक्टेड लेबर. जे काय सिफॅलोपेल्विक डिस्प्रोपोर्शन असतं ऑब्स्ट्रक्टेड लेबरच्या आधी आपण ते आधीच आपल्याला कळू शकतं. टू इन्क्रीज द क्वालिटी रेग्युलेटी ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स ऑफ मदर अँड फिटस. जे काय आपल्याला क्वालिटी केअर आपल्याला प्रोव्हाइड करता येईल ते आपण लेबर प्रोसेस थ्रू मदरला प्रोव्हाइड करू शकतो. टू रिकॉग्नाइज मॅटर्नल ऑर फिटल प्रॉब्लेम्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल. जे काही मॅटर्नल अँड फिटल प्रॉब्लेम्स आहे ते आपण हाय रिस्क होण्याच्या आधीच आपल्याला कळू शकतात जर आपण पार्टोग्राफ यूज केला तर. पार्टोग्राफचे फंक्शन्स काय आहे तर मी खूप शॉर्टली सांगते. आपण एकतर जेव्हा मदरला आपण सर्वायकल डायलेटेशन करून टाईमच्या अगेन्स्ट मार्क करतो तेव्हा आपल्याला ते इंडिकेट होतं की मदर कॉम्प्लिकेशन थ्रू सर्वाईव्ह करते की नॉर्मल आहे. जर काही कॉम्प्लिकेशन असेल तर आपण मदरला हॉस्पिटलमध्ये हाय इक्विपमेंट हॉस्पिटलमध्ये मदरला ट्रान्सफर करू शकतो. नंतर जे काय हॉस्पिटल सेटिंग आहे, जे काही क्रिटिकल एरिया असेल मदर जिथे आहे तिथे, तर आपण त्या मदरला एक स्पेसिफिक इक्विप्ड एरियामध्ये आपण तिथं ट्रान्सफर करू शकतो. आणि जे काय ऑब्झर्वेशन्स आणि प्रोग्रेस आहे आपण मदरचा ते पार्टोग्राफमध्ये मार्क करू शकतो. आता कंपोनंट्स खूप महत्त्वाचं आहे हे कंपोनंट्स ऑफ द पार्टोग्राफ. तर पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 ह्याच्यात 4 पार्ट्स आहेत. तर पार्ट 1मध्ये आपण काय करतो, असेसमेंट ऑफ फिटल कंडिशन. जे काही फिटल कंडिशन आहे ती आपण असेस करतो. सेकंडमध्ये काय प्रोग्रेस ऑफ लेबर, जे काय लेबरचं प्रोग्रेस आहे ते आपण बघतो. थर्डली काय बघतो आपण असेसमेंट ऑफ मॅटर्नल कंडिशन. आणि पार्ट 4मध्ये आउटकम ऑफ लेबर. मग पार्ट 1मध्ये आपण डीपली बघू असेसमेंट ऑफ फिटल कंडिशन. त्यामध्ये आपण काय करतो, जे काय फिटल कंडिशन आहे ते असेस करतो. जसं काय फिटल हार्ट रेट, मेम्ब्रेन्स अँड लिक्वेअर, मोल्डिंग ऑफ फिटल स्कल बोन्स. आपण हे पार्ट 1मध्ये बघतो. आणि पार्ट 2मध्ये काय बघतो प्रोग्रेस ऑफ लेबर. त्यामध्ये आपण काय बघतो, दिस सेक्शन ऑफ पार्टोग्राफ हॅज इट्स सेंट्रल फीचर अ ग्राफ ऑफ सर्वायकल डायलेशन अगेन्स्ट टाईम. सर्वायकल डायलेशन इज डिवायडेड इंटू अ लॅटेंट फेज अँड ॲक्टिव्ह फेज. जो काय सेकंड पार्ट आहे त्यात आपण जे काही लॅटेंट आणि ॲक्टिव्ह फेज आहे ती डिवायडेशन असतात जेव्हा आपण सर्वायकल डायलेटेशन करतो तेव्हा. पार्ट 3मध्ये काय आहे असेसमेंट ऑफ मॅटर्नल कंडिशन. जे काय आपण मॅटर्नल कंडिशन असेस करतो म्हणजेच रेग्युलरली मॉनिटरिंग ऑफ ड्रग्स, आय व्ही फ्लुइड्स, पल्स, BP, टेम्परेचर, युरिन व्हॉल्यूम, ॲनालिसिस फॉर प्रोटीन अँड
ॲसिटोन. थर्ड क्वेश्चन आपण कॉपर टी बघणार आहोत. तर कॉपर टी हा क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे, तर हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, तर आपण तो बघू. इट इज अ सेकंड जनरेशन IUD. Copper reduces the fertility of women. Many types of copper tea are made available with different amount of copper in each type. म्हणजे काय, हे एक सेकंड जनरेशन IUD आहे, म्हणजेच इंट्रायुट्राइन डिव्हाइस आहे. कॉपर काय करतं, तर जी काय फर्टिलिटी आहे वुमनमध्ये ती रिड्यूस करतं. कॉपर टी खूप साऱ्या डिफरंट टाईप्समध्ये अवेलेबल आहे विथ डिफरंट अमाऊंट ऑफ कॉपर इन इच टाईप. म्हणजेच खूप टाईपमध्ये अवेलेबल आहे आणि खूप डिफरंट अमाऊंट्समध्ये सुद्धा. तर टाईप्स ऑफ कॉपर टी अवेलेबल. कॉपर टी जी आपण कधी इन्सर्ट करतो, 10 days ऑफ बिगिनिंग ऑफ मेन्स्ट्रुएशन और 6 to 8 weeks आफ्टर डिलिव्हरी. टाईप्स ऑफ कॉपर टी म्हणजे काय, कॉपर टी 7, कॉपर टी 200, हे सगळे कॉपर टीचे टाईप्स आहेत. तर आपल्याला कॉपर टीचे काय काय ॲडव्हान्टेजेस आहे, तर कॉपर टी इज ॲन इफेक्टिव्ह कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस. हे खूप इफेक्टिव्ह कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस आहे. फर्टिलिटी कॅन बी रिस्टोर्ड. जी काय फर्टिलिटी आहे ती रिस्टोर्ड होती कॉपर टीमुळं. इनएक्सपेन्सिव्ह अँड इझी टू यूज. हे इनएक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे ह्याच्यासाठी खूप खर्च लागत नाही आणि इझी टू यूज आहे. डज नॉट रिक्वायर कंटिन्युअस सुपरवायझेशन. जर एखाद्या वुमनमध्ये कॉपर टी आपण फिक्स करतोय तर त्यासाठी कंटिन्युअस सुपरविजन लागत नाही, कारण की कॉपर टीज आर फिक्स्ड फॉर 5 to 10 years, सो नो सुपरवायझेशन नीड. कॅन बी यूज अप टू 10 years. ही कॉपर टी आपण 10 वर्षापर्यंत यूज करू शकतो. फ्री फ्रॉम एनी हार्मफुल इफेक्ट्स. म्हणजे हार्मफुल इफेक्ट्सपासून आपल्याला लांब ठेवते. तर हे सगळे कॉपर टीचे फायदे आहेत. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज फॉलो फॉर मोर व्हिडिओज.